तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आजचं स्पेशल आहे आपला सण म्हणजे हिंदूंचा सण. तर काय आहे, वटपौर्णिमा. तर माझ्या बायकोची पहिलीच वटपौर्णिमा लग्नानंतरची. तर ती जाणार आहे नंतर महिला मंडळीमध्ये. तर तिचं तिकडं वटाचं पूर्ण म्हणजे पूजन वगैरे झालं का तिला मी घेऊन जाणार आहे. एक नवीन वेगळं काहीतरी आपण करूया. तर ही व्हिडिओ पूर्ण बघा, काय वेगळं काय. तर नुकताच आमच्या बायकोचा वड पूजून झाला आहे. आणि मी एक असा वड आणला होता, पण वड असा ठिकाणी होता, तो भिंतीवर होता. तिथं जास्त म्हणजे तोडली वगैरे तर तो मारणारच होता, म्हणून अशा ठिकाणी होता तो. तर तो मी आणलेला आहे वड. आणि तो वड आता आम्ही चाललो दोघंजण लावायला. तर तिला मी पहिलेच बोललो, वड पौर्णिमा करायची तर एक झाड लावून करायचे. आणि आमच्या शेतावर वडाचं झाड पण नाही आहे. तर जाऊ आता आणि हा झाड आपण लावू आणि त्याचे पूजन करू. तर आता आम्ही जातो शेतावर. चला तर वडाचं मस्त आपण आता नवीन झाड लावू आणि नेहमी असंच काहीतरी वेगळं करू. कारण की फांद्या तोडून बरेच जण फांद्या तोडतात. शहरामध्ये झाडं राहिली नाही ना, घरात पूजन करत असतं, त्यांना बाहेर निघायला नको. तर आज त्यांना मी एकच सांगतो का फांद्या तोडून, झाडाच्या फांद्या तोडून त्या झाडावरची कत्तल करण्यापेक्षा अशा एखाद्या ठिकाणावरून तुम्ही झाड विकत घ्या किंवा हाना आणि तो झाड लावा आणि त्याचं पूजन करा. अशाने झाडं पण वाढतील आणि निसर्गाचे संगोपन पण होईल. चला तर आता जाऊया आपण शेतावर. मंडळी, फायनली आम्ही या वर्षीची वटपौर्णिमा तिन्ही महिला मंडळीमध्ये जाऊन वटाची म्हणजे वटपौर्णिमा साजरी केली. आणि नंतर मग आमचा ठरल्याप्रमाणे जो बेत होता तो आम्ही आमच्या शेतावर आलो. आणि आमच्या शेतावर वडाचं झाड पण नव्हतं, आणि तो वडाचा झाड जो घेऊन आलो तो आम्ही लावला इथे. आणि तो जगवून वटपौर्णिमा करा, तर निसर्गाचं संगोपन झालं पाहिजे, मी मागाशीच सांगितलं. आणि फायनली आमची वटपौर्णिमा झालेली आहे. तर तुला असा वाटला, कसा वाटला झाड लावून? काहीतरी वेगळं असं, काहीतरी नवीन. नवीन. तर असं तुम्ही पण करा मित्रांनो, कारण की ती गोष्ट चांगली. झाड लावा, झाडं जगवा. ह्या व्हिडिओतून माझा एकच संदेश द्यायचा होता का झाडं लावा, झाडं जगवा.